मित्रांनो, सुयश पर व्लॉग्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अपडेट जो आहे तो शेअर करणार आहे. जसं की तुम्ही म्हणजे पाहिलं असेल थंबनेल वरती एक नवीन ऍक्शन कॅमेरा आहे, तो मी आता रिसेंटली परचेस केला आहे Amazon वरून. आणि तो कशासाठी केला आहे ते बेसिकली एक नवीन ऍड ऑन जे आहे ते आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मी केलेलं आहे. आणि जर तुम्हाला माहिती पण असेल, जर नसेल माहिती तुम्हाला सांगतो, माझं एक म्हणजे दुसरा युट्यूब चॅनल पण आहे ज्याचं नाव आहे कंझ्युमर झिला. आणि त्यावरती मी म्हणजे याचं अनबॉक्सिंग या कॅमेऱ्याचं ऑलरेडी टाकलेलं आहे. तर तुम्हाला अनबॉक्सिंग जर प्रॉपर पाहायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊन त्याला पाहू शकता. त्याची लिंक जी आहे तुम्हाला वरती कॉर्नरला नक्कीच मिळेल. तर मित्रांनो, हा जो कॅमेरा आहे तो मी कशासाठी घेतलाय, तर जस्ट काही गोष्टी ज्या आहेत ते मी शेअर करतो. आता हा जो माझा पहिला जो युट्यूब चॅनल आहे, ठीक आहे, तो आहे कंझ्युमर झिला. तो मोस्टली आहे तो खूप म्हणजे कंझ्युमर सेंट्रिक असे मी व्हिडिओज तिथे बनवतो. तिकडे मी अशा पर्सनल गोष्टी शेअर नाही करत. बट हा जो आपला चॅनल आहे सुयश पर व्लॉग्स, त्यामध्ये मी म्हणजे माझ्या मनाला जे वाटतात, मला ज्या गोष्टी शेअर करायच्या आहेत, त्या मी सगळ्या म्हणजे गोष्टी या व्लॉग्सच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करतो. आणि ते पण मराठीमध्ये, बिकॉज मराठीमध्ये पण मला एक चॅनल मला मला म्हणजे पाहिजे होता. आणि त्यासाठी मी हा म्हणजे चॅनल ओपन केलेला आहे. तर यामध्ये मला तुम्हाला ही गोष्ट शेअर करायची आहे की हा जो आपला म्हणजे माझा युट्यूबचा म्हणजे पूर्ण जो प्रवास आहे, तो प्रवास सांगायचं तर मी 2000 मला वाटतं 2020 ला मी माझं युट्यूब चॅनल पहिलं चालू केलं, त्याचं नाव आहे कंझ्युमर झिला. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे आता ऑलमोस्ट 4 वर्ष झाली. म्हणजे माझा जो पहिला चॅनल आहे त्याला आता जुलैमध्ये 4 वर्ष होतील. तर या 4 वर्षाचा म्हणजे टोटल या प्रवासामध्ये जर असं बघायला गेलं तर मी युट्यूबमध्ये जे पण मी आतापर्यंत काही अचीव्ह केलेलं आहे, म्हणजे माझं त्या चॅनलवरती आता 4,500च्या आसपास आता सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि बऱ्यापैकी म्हणजे तिकडे ट्रॅफिक येतो आहे. प्लस माझं मॉनिटायझेशन आहे ते पण चालू झालंय. तर गेल्या 4 वर्षामध्ये जे पण मी कॉन्टेंट क्रिएट केलेलं आहे मित्रांनो, सगळं मी माझ्या मोबाईलच्या माध्यमातून म्हणजे शूट केलेलं आहे. सगळं त्याच्या थ्रू मी रेकॉर्ड केलेलं आहे. बट असं नाही की म्हणजे मोबाईलवरचा कॉन्टेंट आहे तो चांगला नव्हता. डेफिनेटली मोबाईलची जी क्वालिटी होती चांगली होती. चांगले मोबाईल्स मी म्हणजे वापरले. आणि आता पण जे पण मी मोबाईलवरती कॉन्टेंट क्रिएट करतोय तो मोबाईल पण म्हणजे खूप चांगला आहे. विवो X80 Pro हा मी मोबाईल माझा जो प्रायमरी म्हणजे आहे तो वापरतो. आणि त्याच्यानेच मी व्हिडिओज पण सगळे शूट करतो. डेफिनेटली म्हणजे खूप चांगलेच व्हिडिओ होतात. पण मला असं वाटत होतं की मोबाईलच्या व्यतिरिक्त एक म्हणजे डेडिकेट कॅमेरा माझ्याकडे असावा. आणि थोडंसं त्याच्यातने अजून म्हणजे ऍडिशनल काहीतरी म्हणजे मला म्हणजे व्ह्युअरसाठी त्यांना देता येईल. आणि जसं की तुम्हाला माहिती असेल, मोस्टली मी खूप बाहेर ट्रॅव्हल वगैरे करतो, रिसॉर्ट्स वगैरे जातो किंवा बाहेर कुठे जातो. तर अशा ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा मोबाईलला जास्ती युज करणं एवढं पण सोयीस्कर नसतं. कधी म्हणजे शूटिंग करताना कधी पडला किंवा कुठे मिसप्लेस झाला तर खूप त्याचे म्हणजे रिस्क पण असतात. तर म्हणून त्यासाठी मी असं विचार केला आपण एक प्रॉपर कॅमेरा घेऊया. आणि कॅमेरा पण असे म्हणजे बरेच ऑप्शन आहेत. पण त्यामध्ये मी जो कॅमेरा हा घेतला, तो हा मी घेतला Insta360चा X3 व्हर्जन हा मी परचेस केलेला आहे. आणि जर तुम्हाला सांगायचं झालं मित्रांनो, हा मी कशासाठी परचेस केला, तर याची म्हणजे जे यूज आहे ते खूप म्हणजे वर्सटाईल हा कॅमेरा आहे. ऍक्शन कॅमेरा आहे पण हा वर्सटाईल आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये 360 ऍक्शन कॅमेरा म्हणतात, कारण का हा पूर्ण 360 डिग्रीने जे काही शूटिंग आहे ते याच्यामध्ये होतं. तर त्याच्यासाठी मी हा परचेस केलेला आहे. तर हा जो कॅमेरा आहे तो म्हणजे तुम्ही जास्त करून कुठे बाहेर तुम्ही असे म्हणजे कुठली स्पोर्ट्स तुम्ही जर करत असाल, कुठलं बिलॉगिंग वगैरे त्यासाठी तर आहेच. प्लस त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सायकलिंग करत असाल किंवा तुम्ही मोटरसायकलिंग करत असाल, तुम्ही म्हणजे मोटो बिलॉग जर तुम्ही बनवत असाल, जर तुम्ही रायडर वगैरे असाल, तुम्हाला त्यासाठी जर वापरायचं असेल तर त्यासाठी पण हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि सर्फर्स वगैरे असाल किंवा स्कीइंग वगैरे करतात यासाठी पण म्हणजे खूप चांगला ऑप्शन आहे. तर हा म्हणजे अशी एक गोष्ट आहे की हा वॉटरप्रूफ पण आहे. 10 मीटर पर्यंत हा वॉटरप्रूफ आहे. तर त्यामुळे मित्रांनो हा मी चूज केला. आणि तुम्हाला मी जो कॅमेरा आहे तो पण मी एकदा दाखवतो. तर तर तेच त्या तर म्हणजे यासाठी मी हा कॅमेरा परचेस केलेला आहे, जेणेकरून जे कॉन्टेंट आहे तो मला जरा चांगला देता येईल. आणि व्ह्युअर्स आहेत त्यांना पण थोडं म्हणजे व्हिडिओज आहेत ते बघायला मजा येईल. तर हा माझा फर्स्ट ते पाहू शकता, अशा प्रकारे तुम्हाला हा बघायला मिळतो. आणि दोन्ही साईडला तुम्हाला इथे लेन्स दिसतील यामध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता, म्हणजे जर असं मी त्याला उभं पकडलं तर इथे हाफ लेन्स आहे आणि या साईडला पण हाफ लेन्स आहे. तर अशा प्रकारे तो पूर्ण म्हणजे 360
पूर्णच्या पूर्ण जे पण गोष्टी तुमच्या अवतीभोवती सगळं तो कॅप्चर करतो आणि नंतर तुम्ही यांचं जे ऍप्लिकेशन आहे ते मोबाईल ऍप्लिकेशन पण येतं आणि प्लस डेस्कटॉप ऍप्लिकेशन पण येतं. तर त्यामध्ये तुम्ही इझिली त्याला जे पण एडिटिंग वगैरे तुम्ही करू शकता. तर नक्कीच म्हणजे यापुढे जे पण व्लॉग्स वगैरे येतील किंवा काही मी कुठे बाहेर गेलो त्याचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळाले आपल्या या मराठी चॅनलवरती तर नक्कीच ते या कॅमेऱ्यामधनं येणार आहेत. तर मित्रांनो हेच एक म्हणजे हा छोटासा अपडेट आहे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचा होता की एक म्हणजे नवीन गोष्ट जी आहे ती ऍड ऑन झालेली आहे या युट्यूब चॅनलमध्ये आणि तीच गोष्ट तुमच्यासोबत पण शेअर करायची होती. जर तुम्हाला प्रॉपर जर त्याचं अनबॉक्सिंग मध्ये पाहायचं असेल कसं काय आतले सेटिंग्स असतात आणि काय आहे काय नाही तर ते तुम्ही नक्कीच मी जी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये किंवा वरती पण तुम्हाला कॉर्नरला मिळेल तर त्या व्हिडिओवरती जाऊन तुम्ही सगळं डिटेलमध्ये हे म्हणजे याच्या गोष्टी फीचर्स वगैरे पाहू शकता. जर तुमचा पण कुठला असा म्हणजे प्लॅन असेल ऍक्शन कॅमेरा घेण्याचा किंवा तुमचं युट्यूब चॅनल आहे ऑलरेडी आणि तुम्ही असं प्लॅन करताय तर नक्कीच तुम्ही एकदा या व्हिडिओला रेफर करू शकता आणि त्या हिशोबाने तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. बट येस मी अजून एक गोष्ट सांगतो की मित्रांनो म्हणजे नक्कीच नेसेसरी नाहीये की तुम्हाला युट्यूब चॅनल जर तुमचा आहे आणि जर म्हणजे जस्ट आता ग्रोईंग आहे तर तुम्हाला लगेचच असा कुठला कॅमेरा घ्यायची गरज आहे कारण का हा कॅमेरा तो थोडा म्हणजे कॉस्टली पण आहे ऍज कम्पेअर्ड टू लाईक दुसरे कॅमेरे जे असतात. तर त्या हिशोबाने तुम्ही ही गोष्ट प्लॅन करा. तुम्हाला याची पूर्ण प्राइस आणि ओव्हरऑल सगळी माहिती जी आहे ती माझ्या कन्झ्युमर्सला या चॅनलवर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सगळी मिळणार आहे. तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ प्रॉपर पाहू शकता जास्तीत तुम्हाला माहिती हवी असेल तर. आणि मित्रांनो आता जसं की तुम्हाला माहितीच आहे की आता हे नवीन वर्ष म्हणजे फायनान्शियल न्यू इयर चालू झालेलं आहे एप्रिल पासून. तर मी या फायनान्शियल इयर पासून असा विचार करतोय की बाकी जसं मी तुमच्यासोबत बऱ्याच गोष्टी शेअर करतोच आहे बट मला असं वाटतंय की फायनान्शियल जी गोष्ट असते म्हणजे फायनान्शियल गोष्टी ज्या असतात त्या बऱ्याचशा म्हणजे लोकांना एवढं माहिती नसतात किंवा त्यांना तेवढी प्रॉपर इन्फॉर्मेशन नाहीये आणि म्हणजे मी पण असं सांगत की मला खूप सारी इन्फॉर्मेशन त्यातली आहे बट मला असं वाटतं की मी जे डे टू डे लाईफ मध्ये जे मी करतोय विथ फायनान्शियल प्लॅनिंग किंवा फायनान्शियल पर्सनल फायनान्सच्या बद्दल तर त्या सगळ्या गोष्टी ज्या मला माहिती आहेत जे मी काही वर्षांपासून मी शिकलो आहे ते मी सगळं तुमच्यासोबत डेफिनेटली शेअर करायची माझी अशी इच्छा आहे. तर नक्कीच पुढच्या व्लॉग मध्ये किंवा पुढच्या येणाऱ्या व्लॉग्स मध्ये मी फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल किंवा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट बद्दल पण काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आणि जमलं तर आपण एक जी इन्व्हेस्टमेंट जर्नी आहे ती आपण चालू करायचं म्हणजे प्रयत्न करू आणि मे बी तुम्हाला त्याच्यातनं खूप सारी म्हणजे इन्साइट मिळेल. तर नक्कीच पुढचा जो माझा व्हिडिओ येईल त्यासाठी तुम्ही नक्कीच या व्हिडिओला पण सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचा जो येणारा व्हिडिओ आहे त्याची माहिती तुम्हाला मिळेल. सबस्क्राईब करून प्लेस म्हणजे नोटिफिकेशन बेल आहे ते पण नक्की प्रेस करा आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन जेव्हा व्हिडिओ आता येईल माझा पुढचा त्याच्यामध्ये तुम्हाला जी माहिती आहे तुम्ही मिस नक्कीच तुमच्यापासून होणार नाही. तर मित्रांनो आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह होता आणि जी आता नवीन गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केली तुम्हाला ती तेवढीच आवडली असेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.